मध्ये रिषभ वॉरियर्स वेंडकल या नावाने आज हा संघ खेळतोय. 2 पंच सलामीकडे तुम्हाला पाहायला मिळत आहे. बाबू ज्यानं या मैदानामध्ये अक्षरशः मैदान गाजवलं होतं मागील 2 आठवड्यापूर्वी विचार केला तर हा खेळाडू फार विस्फोटक राहिलाय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूचा फॉर्म काही वेगळाच आहे. असा बाबू तुम्हाला मैदानामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. एक व्यावसायिक खेळाडू म्हणून चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी आता मात्र बाबूकडे सुद्धा पाहिलं जात आहे. पहिला बॉल लेट्स प्ले. जुगलचा पहिलाच बॉल फुल टॉस होता. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येता येणार. बॉल मात्र अडला गेलाय. इथे जर बॉल सापडला नाही तर तुम्ही 4 धावा धावू शकता. जर बॉल सापडला नाही तर 4च धावा तुम्ही भागू शकताय. इथे 4 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. पहिल्याच बॉल वरती 4 धाब्याने सुरुवात केली बाबू या फलंदाजानं. 2 पंच तुम्हाला पाहायला मिळतात. एकीकडे रमाकांत गरत तर दुसरीकडे किशोरजी मडवी हे पंच आज व्यावसायिक म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. बॅटची एज आणि इथे फलंदाज मात्र बाद दिला गेलाय. हा मोठा धक्का मानावा लागेल टीम विंधणे संघासाठी, कारण ज्या फॉर्म मध्ये बाबू फलंदाजी करत असतो आज मात्र तो फॉर्म पाहायला मिळाला नाहीये. पहिल्या बॉलवरती 4 जरूर आल्या परंतु दुसऱ्या बॉलवरती मैदान मात्र सोडावं लागलंय बाबू या फलंदाजाला. ज्या पद्धतीनं तो गोलंदाजी करतोय. पहिला बॉल फुल टॉस जरूर फेकला परंतु तदनंतर अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळाला जुगलच्या माध्यमातून. एनॅप नंबर 3ऱ्या क्रमांकावरती आलाय गितेश जोशी हा फलंदाज. या खेळाडू जवळ सुद्धा फार चांगला क्रिकेट आहे. आक्रमकतेने खेळण्यासाठी हा खेळाडू सुद्धा ओळखला जातोय परंतु आता संघाला फार गरज आहे. कारण या स्पर्धेसाठी स्मिथ अँड आनंद स्ट्रायकरचे ऑनर भावेशजी घरत उद्योगपती जासी यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि त्या शुभेच्छांचा स्वीकार केलाय बॅट्समन गितेश जोशीनं. आल्या आल्या दाखवलाय धमाका. हा षटकारासाठी पाठवलाय बॉल. षटकार. परफेक्ट बॅट वरती हा फटका बसला गेला आणि बॉल मात्र सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून या बॉल वरती मिळाल्यात गितेश जोशीला 6 धावा. फार आक्रमक फलंदाज आहे. ही चर्चा केली की गितेश जोशीचा फॉर्म आणि तदनंतर त्याची खेळी मिलन फार चांगलं राहिलंय टीम विंधणे संघासाठी परंतु आता फार गरज असताना एक षटकार जरूर आलाय परंतु सातत्य टिकवेल काय जुगल गरजच्या गोलंदाजीवरती. बॅटची टॉप एज झेल मात्र इथे ड्रॉप झालाय. फक्त तुम्ही इथे झेलच सोडला नाहीये तर बॅट्समनला तुम्ही 4 धावा मिळवून दुसरा जीवनदान सुद्धा दिलाय. गितेश जोशीच्या बॅट मधून आलाय हा चौकार. तर विकेट्स मिळणार होती परंतु तिथे 4 धावा सहजरित्या खर्च केल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. जुगलचा हा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. मिळेला उगी सिंगल. षटक क्रमांक 1 तुम्ही पाहताय. अप्रतिम फलंदाजी साकारली आतापर्यंत विंधणे संघाच्या खेळाडूंनी. बाबू जरूर बाद झाला परंतु गितेश नावाचा फलंदाज आला मैदानामध्ये आणि तदनंतर धावा यायला सुरुवात झाली. तर प्रथम स्ट्रायकिंगकडे आला अनिकेत जोशी. या खेळाडूकडे सुद्धा क्लास आहे. चांगला फलंदाज म्हणून विंधणे संघासाठी आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. त्यावेळी मात्र जुगल गरत निर्धाव चेंडू फेकतोय आणि षटक क्रमांक 1 संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 1 बाद 15.
संख्या झाली 15 आणि याच दरम्यान विनंती करतोय प्रशांतजी नवाले यांना विनंती असेल की आपण मंचावरती या, आपलं सुद्धा स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्यात. सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी रोमेश येत आहेत. दुसरं षटक राईट आर्म ओव्हर द विकेट्सनं. समोर गीतेश जोशी. हाफ ट्रॅकर बॉल, बॅटची टॉप एज आणि फलंदाज गीतेश जोशी सुद्धा होत आहेत झेल बाद. हा दुसरा मोठा धक्का म्हणावा लागेल टीम विंदणे संघाला. नवीन फलंदाज येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रणय नवाले. 2 बाद 15 अशी सुरुवात विंदणे संघाची तुम्हाला पाहायला मिळत आहे. रोमेश पहिल्या बॉलवरती विकेट्स आले. यावेळी आखू टप्प्याचा बॉल षडम पूल केलाय. फटक्यामध्ये पॉवर जास्त आहे आणि बॉल पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. प्रणय नवालेच्या बॅट मधून आलाय हा पहिला षटकार. स्टेट ड्राईव्ह जरूर केला परंतु थोडीशी ताकद कमी पाहायला मिळाली या बॉलवरती. चांगला प्रयत्न प्रणय नवाळे करताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये एक षटकार खेचल्यानंतर आत्मविश्वासानं मैदानामध्ये संघर्ष करतोय. संघाची धावसंख्या झाली 23 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी हाफ ट्रॅकर बॉल. अंपायर डिसिजन व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड होत आहे. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 4 ओव्हरचा सामना. मागील मॅच जिंकले खऱ्या अर्थानं. अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. मयूर स्मृती चिर्ले संघानं मागची मॅच जिंकले. त्यावेळीचा हा बॉल गतीमध्ये व्हेरिएशन, तदनंतर डॉट बॉल. आता मात्र चांगला टप्पा आहे. आता इथे तुम्हाला व्हाईट बॉल मिळणार नाहीये कारण हाईट सुद्धा नव्हती या बॉलवरती आणि तदनंतर बॅट्समन मात्र मिस झालेत. रोमेश यांचं सुद्धा कौतुक करूया. आता मात्र चांगलं कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत राऊंड द विकेट्सना. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे एक धाव पूर्ण केली गेले. सेफ लँडिंग बॉल ट्रॅव्हल झालाय. पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा जलद गतीनं पूर्ण. या 2 धावेनं संघाचं टोटल जाऊन पोहोचलंय 26. लॉस ऑफ द 2 विकेट्स. 26 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि या ओव्हरमधील आता शेवटचा बॉल शिल्लक असेल. रोमेश यांच्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी साकारली. एक षटकार खाल्यानंतर कमबॅक कसं असावं हे दाखवून दिलंय. यस, आणखीन एक चांगला चेंडू. षटक क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. आतापर्यंत 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉलमध्ये 13.00च्या सरासरीनं वाटचाल करताना पाहायला मिळालाय टीम आयशा 11 अँश 11 मरुआई विंदणे संघ आणि संघाची टोटल जाऊन पोहोचले 2 बाद 26 वर. कविश येत आहेत. तिसरं षटक घेऊन कविश यांचा पहिलाच बॉल. परफेक्ट लेंथवरती हा बॉल पडला आणि तदनंतर थोडीशी उंची पाहायला मिळाली या बॉलवरती आणि डॉट बॉलचा इशारा. आतापर्यंत 13 बॉलचा खेळ झालाय. 13 बॉलमध्ये संघाची धावसंख्या 26. इथे विंदणे संघ आता स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. मागील 4 ते 5 बॉलवरती धावा आल्या नाहीयेत जास्त करून विंदणे संघासाठी. दोन्ही बॉल डॉट खेळलाय अनिकेत जोशी. परंतु आता संधी आहे. फुल टॉस बॉल होता. यावेळी बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि ते फलंदाज मात्र इथे बाद दिला जातोय. आणखीन एक धक्का बसलाय 26 या धावसंख्येवरती. विंदणे संघाला अनिकेतच्या स्वरूपात हा तिसरा धक्का.
प्रणय कोहली हा फलंदाज 5व्या क्रमांकावरती आलाय. परंतु कौतुक करूया आपण कविश या गोलंदाजाचं. आतापर्यंत 2 बॉल टाकले, दोन्ही बॉल डॉट. आणि हा तिसरा चेंडू फेकत असताना व्हाईट बॉलचा इशारा. एक एक्स्ट्रा रन धाव फळकावरती ॲड होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 27. 3 बाद 27 धावसंख्या धाव फळकावरती लागल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी होत असताना एक खराब चेंडू फेकलाय. दोन्ही प्रणय नावाचे फलंदाज तुम्हाला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. यावेळी पुन्हा एकदा चांगली लेन, चांगला टप्पा आणि तेवढाच चांगला वेग पाहायला मिळतोय कविशच्या गोलंदाजीमध्ये. आणखीन एक बॉल आलाय डॉट. आणि आता पुन्हा एकदा कमबॅक करत असताना टीम भेंडकळ संघ. आणि कमबॅक कसं करायचं हे ठाऊक आहे, कारण अनेक साऱ्या पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये भेंडकळ गावाच्या टीमचं अनेक मोठं नाव राहिलं आहे. यावेळी पुन्हा एकदा फ्रंट फूटचा वापर, पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल, व्हाईट +1 अशा 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. हाईट फॅक्टर इश्यू आणि तदनंतर लगेच पंचांनी क्विकली निर्णय कळवला. थोडीशी लाईन खराब पाहायला मिळाली गोलंदाजाची आणि व्हाईट बॉलचा इशारा आलाय. या 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 29च्या घरात. 3 बाद 29. कविश पुढचा चेंडू घेऊन प्रणयसाठी. पुन्हा एकदा शफल झाले बॅट्समन आणि तदनंतर लेग इस्टीच्या थोडासा बाहेरून हा बॉल जातोय. मिळेल आणखीन एक एक्स्ट्रा रन. एक्स्ट्राच्या स्वरूपात भेंडकळ संघाने थोड्याशा जास्त धावा खर्च केल्यात. प्रत्येक बॉलवरती पाहायला गेलं तर एक डॉट बॉल काढल्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट बॉलचं आपल्याला चित्र सातत्यानं पाहायला मिळालं या मॅचमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चांगली लाईन आणि तदनंतर डॉट बॉलचा इशारा पंचांचा. 3 बाद 30 अशी धावसंख्या धाव फळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेमध्ये जय बापदेव पाळी संघाचा हाय स्कोर राहिलाय तब्बल 80 धावा 4 ओव्हरमध्ये आजच्या दिवसामध्ये. यावेळी फुल टॉस बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समनने, परंतु पुन्हा एकदा लेग बाईचा इशारा आणि या बॉलवरती मिळेल एकच धाव. 31 धावा. हे तिसरं षटक खऱ्या अर्थाने जिंकलंय भेंडकळ टीमनं. या ओव्हरमध्ये फार कमी धावा आणि आता या ओव्हरमधील शेवटचा बॉल आहे. कविशांचं आपण कौतुक करूया. संपूर्ण यंगस्टार खेळाडू तुम्हाला भेंडकळ टीममध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत. यावेळीचा हा बॉल अप ट्रॅकर आणि तदनंतर पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. स्क्वेअर लेगच्या अंपायरचा नो बॉलचा इशारा आलाय. हाईट फॅक्टर मागील 2 बॉल बाउन्सर फेकले होते आणि तदनंतर हा नो बॉल. यस, चांगला निर्णय रमाकांतजी करत. यावेळी पुन्हा एकदा अप ट्रॅकर बॉल होता. आडव्या बॅटनं वारंवार खेळण्याचा प्रयत्न करतायत प्रणय, परंतु चेंडू बॅटचा परफेक्ट संपर्क होत नाहीये. या बॉलवरती सुद्धा मिळायला गेल्यात 2 धावा आणि या 2 धावेने षटक क्रमांक 3 संपले आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 3 बाद 34. यांच्याकडून सुद्धा या संघाला शुभेच्छा आल्यात. आणि शेवटचं षटक आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येतोय. यावेळी अप्रतिम स्ट्रोक आडव्या बॅटने खेळून काढलाय आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ओव्हरमध्ये सुरुवात केली आहे षटकारानं. दिनेश येत आहेत आणि दिनेश यांचं स्वागत षटकार म्हणून पाहायला मिळालं. आणि त्यानंतर डॉट बॉल. चांगलं कमबॅक करत असताना या 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 40 या धावसंख्येवरती. 3 बाद 40 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते टीम विंधणे संघाची. पुढचा बॉल दिनेश तयार ओव्हर द विकेटनं. यावेळी खोलात फेकला होता बॉल, खोदून काढलाय. इथे एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक वेगानं त्या बॉलवरती. दुसऱ्याचा प्रयत्न. बॉल मात्र थोडासा निसटला गेलाय आणि इथे पाहता पाहता 2 धावा सुद्धा जलद गतीनं पूर्ण केल्या गेल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स या दोन्ही खेळाडूंमध्ये आणि संघाचं टोटल जाऊन पोहोचले 42. 42 धावा. या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो मयूर स्मृती भूमिका चिरले अगेन्स्ट केलेल.
आजच्या दिवसामध्ये 2 सामने जिंकलाय खऱ्या अर्थानं सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघ. 2 सामने जिंकलाय गावदेवी केलवणे संघ. आणि या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो मयूर स्मृती भूमिका चिरले संघ अगेन्स्ट. त्यावेळीचा हा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टम्पच्या बाहेरून जातो हा बॉल आणि तदनंतर वाईड बॉलचा इशारा. आणखीन एक एक्स्ट्रा रन. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 43 वरती. थोडीशी आज सुरुवात खराब राहिली टीम विंधणे संघाची. बाबू स्वस्तामध्ये परतला, तदनंतर गितेशनं चांगलं कमबॅक करून दिलं होतं, परंतु गितेश सुद्धा बाद झाला आणि तदनंतर संघाची धावसंख्या थोडीशी कमी पाहत आहे. परंतु इथे आणखीन 1-2 मोठे फटके आले तर एक चांगला स्कोर बनू शकतोय टीम विंधणे संघासाठी. संघाची धावसंख्या झाली 44. प्रणय कोहली फाईट करतोय मैदानाच्या आतमध्ये. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक वेगानं त्या बॉलवरती जात आहेत. इथे दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 46. लॉस ऑफ द 3 विकेट्स. 46 धावा धाव फळकावरती लागल्या गेल्यात. उर्वरित या षटकातील बॉल असतील शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दिनेश तयार ओव्हर द विकेट्सनं पुढचा बॉल. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल फटका हवेमध्ये. फटका फसला गेलाय. 2 खेळाडू येस त्या बॉलवरती गेले होते, पडले गेले क्षेत्ररक्षक आणि तदनंतर त्या बॉलवरती पूर्ण केल्या तब्बल 3 धावा आणि बॅट्समन सुद्धा आता पडले गेलेत. आणि ते फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. 3च धावा मिळतात आणि फलंदाजाला मात्र परतावा लागलाय धावचीच्या स्वरूपात बाद. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा उद्घाटनाचा कार्यक्रम आपण पार पाडताना पाहिलात. मेघनाथ शेठ मडवी साहेबांचं सुद्धा पुन्हा एकदा आगमन झालंय. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. संघाची धावसंख्या झाली 49. नवीन फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये सूरज नवाले. फुल टॉस बॉल फक्त लॉप केलाय, फक्त दिशा दिले आणि शेवट मात्र गोड करून दिलाय विंधणे संघासाठी. पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि चला 4 ओव्हरमध्ये टार्गेट राहिले 56 धावसंख्येचं. येणाऱ्या 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरज असेल 56 धावसंख्येची. अप्रतिम खेळ पाहायला मिळाला विंधणे संघाच्या खेळाडूंकडून, कारण सुरुवात थोडीशी ढासळली होती आणि तदनंतर मध्ये थोड्याशा धावा सुद्धा येताना पाहायला मिळाल्या. आणि 56 धावा इथे आता रोखण्यासाठी गोलंदाजांना चांगली मेहनत घ्यावी लागेल. या मॅचला जिंकायचं असेल तर चांगली गोलंदाजी तुम्हाला इथे करावी लागेल. परंतु तेवढीच आता फलंदाजी विस्फोटक करायची आहे, कारण हा सामना फार महत्त्वाचा आहे. जर इथून तुम्ही जिंकलात तर तुम्ही भूमिका स्पोर्ट चिरले अगेन्स्ट खेळू शकताय दुसरी मॅच. 2 चमचमत्या ट्रॉफ्या या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीजची एक आकर्षक ट्रॉफी आणि 1 दिवसीय क्रिकेटची शृंखला. आज भरपूर प्रेक्षक आपल्यासमोर जॉईन झाले होते. घर बसल्या अनेक प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली आणि तदनंतर प्रेक्षकांनी या स्पर्धेसाठी या मैदानामध्ये सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात गर्दी दाखवली होती. अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. गावदेवी गावठाण व सतीश स्मृती आयोजित मयूर स्मृती चषक 2022 ही स्पर्धा. आज खऱ्या अर्थानं 1 दिवस जरी शृंखला असली तरी आयोजन कसं असावं आणि नियोजन कसं असावं याचं उत्तम उदाहरण या स्पर्धेनं दाखवून दिलं.
गावदेवी गावठाण व सतीश स्मृती गावठाण आयोजित मयूर स्मृती चषक खऱ्या अर्थानं रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा पुढल्या वर्षी क्रीडा रसिकांच्या भेटीला येईल. ज्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक असेल तब्बल 50,000 रुपये व भव्य चषक व द्वितीय क्रमांक असेल 25,000 रुपये व भव्य चषक. परंतु या स्पर्धेमध्ये आकर्षक म्हणून मालिकावीर मोटारसायकल जी देण्यात येईल. खऱ्या अर्थानं उल्वे नोडमधील एक डॅशिंग व्यक्तिमत्व विजय शेठ खारकर साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी मोटारसायकल आणि फलंदाजासाठी एक स्पोर्ट्स सायकल जी देण्यात येईल मेघनाथ शेठ मडवी साहेबांकडून आणि गोलंदाजासाठी सुद्धा स्पोर्ट्स सायकल जी देण्यात येईल दीपक शेठ मडवी साहेबांकडून. एक तब्बल या स्पर्धेमध्ये 16 ग्रामीण संघ असतील आणि 8 तालुका स्तरीय संघ अशी स्पर्धा क्रीडा रसिकांच्या भेटीला येईल. आणि तब्बल 3 दिवस क्रिकेटचा कुंभमेळा पावसाळी रबर बॉल हंगाम आपल्याला याच मैदानामध्ये स्पर्धा आपण पाहणार आहात. गावदेवी गावठाण व सतीश स्मृती आयोजित मयूर स्मृती चषक 2023च्या पर्वामध्ये फार मोठी मेजवानी असेल क्रीडा रसिकांसाठी. कारण पावसाळी क्रिकेटमध्ये आपण मोटारसायकल विपुलजी पाहायला गेलं तर फार कमी पाहिले, परंतु उरण तालुक्यामध्ये पहिली स्पर्धा म्हणावी लागेल ज्या स्पर्धेमध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये मोटारसायकल सुद्धा तुम्हाला पुढल्या वर्षी पाहायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. टार्गेट असेल नक्कीच त्या स्पर्धेचे आयोजक असतील आमचे डॅशिंग व्यक्तिमत्व सुनील शेठ मडवी साहेब ज्या स्पर्धेला ऑर्गनाईज करतील. तब्बल 3 दिवस ती स्पर्धा आपण पाहणार आहात. स्ट्रायकिंगकडे फलंदाज खेळतोय तनिष, नॉन स्ट्रायकिंगकडे जुगल. सलामीची जोडी आली मैदानामध्ये बेंडगड संघाची. गोलंदाजी करतोय प्रणय नवाले. पहिला बॉल डॉट फेकलाय. यावेळी हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटनं पंच केलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मस्तकावर दस्तक देणारा बॅट्समनने ठोकलाय. हा पहिला षटकार. पहिला बॉल चांगला फेकला परंतु दुसऱ्या बॉलवरती प्रत्युत्तर दिलंय तनिषा फलंदाजानं. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटनं खेळायचा होता. फटका चेंडू बॅटचा संपर्क नाहीये आणि तदनंतर हा डॉट बॉल. आतापर्यंत 3 बॉल फेकलेत. 3 बॉलमध्ये संघाची धावसंख्या झाली 6 आणि आता जिंकण्यासाठी 21 बॉलमध्ये 50 धावेची गरज आहे. 56 धावसंख्येचं टार्गेट तुम्ही चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय. प्रणय कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पुन्हा एकदा बॅटची टॉप एज. क्षेत्ररक्षक आहे बॅक गलीमध्ये तैनात. मिळेल अवघी 1च धाव. चांगली फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळते. या एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 7 या धावसंख्येवरती. प्रथमच स्ट्रायकिंगकडे येतोय संघाचा कॅप्टन जुगल गरत मैदानामध्ये उतरलाय. गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली परंतु आता फलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली करावी लागेल. या खेळाडूवरती फार विश्वास ठेवत असतो बेंडकळ संघ. जेव्हा जेव्हा खेळाडू मैदानामध्ये उतरतो तेव्हा त्याच्याकडून फार अपेक्षा असतात. यावेळी पुन्हा एकदा अप्रतिम स्ट्रोक. फार वेगानं फटका खेळून काढलाय. तनिष 1 धाव पूर्ण केले गेले. दुसऱ्या धावेसाठी वळलेत आणि ते दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. थ्रो थोडासा खराब राहिला परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही. तिसऱ्याचा प्रयत्न. विकेट कीपर जज करतील काय. आणि या ठिकाणी फलंदाज मात्र प्रॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितपणे पोहोचले. तब्बल 3 धावा या बॉलवरती कंप्लीट केल्या गेल्यात. रनिंग बिटवीन विकेटची आपण चर्चा करतोय. चांगली या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट्स आणि या 3 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 10 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी आता 19 बॉल आणि 46 धावेची गरज. 19 बॉल 46 धावेची गरज. शेवटचा बॉल आहे प्रणय नवाले याच्या ओव्हरमधील. लेफ्ट हँडेड हा गोलंदाज. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू फेकला होता गोलंदाजानं परंतु बॉल आलाय डॉट. समीकरण राहिले शेवटचे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 46 धावा. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. सांघिक दुसरं षटक घेऊन कुठला गोलंदाज या ठिकाणी इन्व्हाइट करतील टीम विंधणे संघाचे कर्णधार. क्रीडा रसिकांसाठी सुवर्ण संधी आहे. 31/7/2022 या तारखेला
कंठवली गावामध्ये सुद्धा स्पर्धा आहे. 4,500 त्या स्पर्धेमध्ये फी आहे. प्रथम क्रमांक 20,000 आणि द्वितीय क्रमांक 10,000. 10 संघाने या स्पर्धेमध्ये प्राधान्य देण्यात येईल. जर कुणाला सहभाग व्हायचा असेल तर संदेश पाटील कंठवली यांच्याशी आपण संपर्क साधू शकताय. किती पाहिजे? 46. चला 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 46 धावेची गरज. आकाश थोडासा उशीर आलाय मैदानामध्ये. फलंदाजी करताना आज आकाश पाहायला मिळाला नव्हता, उशीर झालाय, परंतु मैदानामध्ये आल्यानंतर गोलंदाजीकडून अपेक्षा असतील आकाशकडून. 18 बॉल जिंकण्यासाठी 46 धावा. राऊंड द विकेट्स ना आकाश. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा लॉप केलाय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता तैनात. बळीरामजी नवाळे त्या ठिकाणी तैनात आहेत. झेल जज केलाय परंतु चला डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, तिथे चर्चा. चला या ठिकाणी आयोजकांकडून सूचना येते आणि हा बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळतोय. 7 धाव्यांसाठी षटकार. जुगलच्या बॅटमधून हा षटकार. फार चांगला प्रयत्न केला होता त्या ठिकाणी. वसंतजी नवाले होते. झेल जरूर टिपला परंतु अंपायर डिसिजन. या ठिकाणी 6 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 16 वरती. हाफ ट्रॅकर बॉल आणि त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवण्याचं काम केलंय.
आकाशवरती पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. आता थोडासा प्रेशर असेल आकाशवरती. चला गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आकाश पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 10 आणि पहिल्याच बॉलवरती आकाशनं 6 धावा खर्च केल्यात. यावेळी फुलटॉस बॉल आता मात्र सोडणार नाहीये. हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर जुगलकर. दोन बॉल मध्ये 2 षटकार इथे ठोकलेत. थोडीशी महागडी गोलंदाजी होताना पाहायला मिळते आकाश पाटील कडून. ज्या गोलंदाजावरती विश्वास होता त्याच गोलंदाजाला आता जुगलगरतनं अक्षरशः धारेवरती धरलंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 22 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार. यावेळी पुन्हा एकदा चांगलं कमबॅक. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळतंय. तिसरा बॉल निर्धाव फेकलाय आकाश पाटीलनं. 2 बॉलमध्ये 2 षटकार जरूर आले परंतु तदनंतर चांगला चेंडू सुद्धा फेकलाय. 15 बॉल आणि जिंकण्यासाठी ते 34 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. जुगल तयार. यावेळी बॅटची टॉपेज परंतु बॉल मात्र थोडासा पुढे राहिलाय. बाबू या क्षेत्ररक्षकापासून विकेट किपिंग करताना पाहायला मिळतोय. आणि हा डॉट बॉल. मागील 2 बॉलवरती 2 षटकार आणि आताचे 2 बॉल 2 डॉट बॉल आलेत. सामना अद्याप विंदणे संघ सुद्धा हरल्या नाहीये आणि बेंडकर संघ सुद्धा इथे जिंकलेला नाहीये. दोन्ही संघांना फार मेहनत घ्यावी लागणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. एकीकडे जुगलगरज संघर्ष करतोय. या ओव्हर मधील जुगलच्या बॅट मधून आला हा तिसरा गगनचुंबी गगनभेदी षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 वरती आणि जिंकण्यासाठी बनवायचे 13 बॉल आणि 28 धावा. गोलंदाज आकाश तयार. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु आता वेगानं बीट केलाय जुगलला. षटक क्रमांक 2 संपलाय. 2 ओव्हरमध्ये 28 धावा झाल्यात. आता मात्र उरलेत 12 बॉल आणि 2 ओव्हरमध्ये अद्याप इथे कंपल्सरी तुम्हाला 28 धावा बनवाव्या लागतील येणाऱ्या 12 बॉलमध्ये. दरम्यान सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजी करण्यासाठी स्वप्नील जोशी येत आहेत. सांघिक तिसरं षटक घेऊन 12 बॉलमध्ये 28 धावा इथे रोखायच्या आहेत टीम विंदणे संघाला. परंतु इथे 12 बॉलमध्ये 28 धावा बनवून हा विजय संपादन करेल काय जुगलगरज. तर एकीकडे आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहे तनिष त्याच्या बॅटमधून 1 षटकार जरूर आलाय परंतु जुगलनं आतापर्यंत षटकार ठोकले 3 आणि एक तिहेरी धावसंख्या सुद्धा त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. आणि जुगलवरती फार विश्वास आहे हा सामना जिंकवण्यासाठी त्यांच्या समर्थकांचा. परंतु इथे स्वप्नील जोशीला कमबॅक करावं लागेल. ही ओव्हर फार महत्त्वाची आहे 12 बॉलला 28 धावा रोखण्यासाठी. यावेळी मात्र पहिलाच बॉल फेकत असताना डॉट बॉल आलाय. थोडासा प्रेशर अद्याप तनिषवरती सुद्धा आहे. यंगस्टार हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय आणि 11 बॉलमध्ये 28चं समीकरण. चांगला बॉल फेकलाय स्वप्नीलनं आणि चर्चा केली जाते की इथे आणखीन 2 ते 3 बॉल जर डॉट आले तर बेंडकर संघासमोर सुद्धा अडचणी वाढू शकतात. कृपया थोडीशी घाई करा. जास्त वेळ दौडू नका या ठिकाणी कारण अद्याप आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. अद्याप 3 सामने खेळवायचे आहेत. गोलंदाज तयार स्वप्नील जोशी ओव्हर द विकेट्सना. मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. सेकंड गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. अवघे 1च धाव. या एका धावेने संघ जाऊन पोहोचला 29 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी 10 बॉल आणि जिंकण्यासाठी बनवायचे तिथे 27 धावा. 10 बॉल आणि 27 धावा हे समीकरण.
गोलंदाज तयार स्वप्नील जोशी. जुगलसाठी हा बॉल पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये फार मोठी चूक झाली या ठिकाणी. झेल मात्र ड्रॉप केला गेला अनिकेत जोशीनं आणि झेल ड्रॉप झालाय परंतु इथे तनिष मात्र धावचीच्या स्वरूपात होत आहेत बाद. हा पहिला धक्का बसलाय टीम भेंडकल टीमला. धावसंख्या जाऊन पोहोचले 1 बाद 30. समीकरण असेल शेवटचे 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 26 धावा. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये इनॅप नंबर 3. धीरज येत आहेत नवीन फलंदाज. तिसऱ्या क्रमांकावरती धीरज यांना तुम्ही पाहू शकताय परंतु 9 बॉल आणि 26 धावा थोडस आव्हान जड होत असताना जुगलच्या बॅट मधून आणखीन एक झालाय धमाका या इनिंग मधला. त्यानं ठोकलाय चौथा मोठा षटकार. षटकार आणि एक तिहेरी एक सिंगल. वैयक्तिक 28व्या धावसंख्येवरती खेळतोय आता जुगल आणि जिंकण्यासाठी शेवटचे 8 बॉल आणि 20 धावेची गरज आहे. पण तो सोडलेला झेल आता थोडासा त्रास देत असेल विंदने टीमला कारण मागील बॉलवरती संधी होती ती संधी मात्र निसटून गेले आणि आता समीकरण राहिले शेवटचे 8 बॉल. इथे कंपल्सरी 20 धावा बनवायचे आहेत. जुगल करत तयार. त्यावेळी पुन्हा एकदा चांगला बॉल यॉर्कर पद्धतीने फेकण्याचा प्रयत्न आणि तदनंतर हा येतोय डॉट बॉल. फार रोमांचक सामना. प्रत्येक सामना या स्पर्धेमध्ये रोमांचक राहिलाय कारण या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 7 बॉल आणि 20 धावेची गरज. 7 बॉल 20 धावा हा बॉल फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. या बॉलवरती कशा पद्धतीनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल की पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल जुगल हे पाहावं लागेल कारण शेवटचा बॉल आहे ती ओव्हर क्रमांक 3. स्वप्नील जोशी चांगलं षटक फेकले आतापर्यंत. प्रेशर थोडंसं गोलंदाजावरती सुद्धा आहे तेवढंच प्रेशर फलंदाजी करत असताना जुगलवरती सुद्धा आहे कारण शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना जाईल यातील मात्र शंका नाही. 7 बॉल 20 धावेची गरज असताना स्वप्नील तयार. त्यावेळीचा हा बॉल डॉट आलाय आणि षटक क्रमांक 3 जाईल मैदानाच्या बाहेर. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 3 ओव्हरचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 36 धावा. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 20 धावेची गरज. परंतु विंदणे संघाच्या तिन्ही गोलंदाजांचं आपण कौतुक करूया. तिन्ही गोलंदाजांनी एकही एक्स्ट्रा बॉल फेकला नाहीये. वाईट बॉल या सत्रामध्ये आतापर्यंत तरी पाहायला मिळाला नाहीये आणि शेवटचे जेव्हा बॉल असतात तेव्हा तिन्ही ओव्हर्स मध्ये शेवटचा बॉल निर्धाव फेकलाय. चला टीम भूमिका चिरले संघाचे कर्णधार कृपया या मॅच नंतर पुढील सामना 2 षटकांचा खेळवला जाईल. ही सुद्धा सूचना तुम्ही लक्षामध्ये घ्यायची आहे कारण 6 वाजून 11 मिनिटं झालेत. अद्याप 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्यासाठी कृपया आपण कॅप्टन जॉईंट व्हा भूमिका चिरले संघाचे. विनीत मडवी गोलंदाजी करण्यासाठी आलाय प्रणय कोळी. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 20 धावेची गरज आहे. स्ट्रायकिंग कडे खेळतोय धीरज. नॉट स्ट्रायकिंग कडे जुगल करत. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा आणि बॉल मात्र पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धीरजच्या बॅट मधून आलाय हा उत्तुंग षटकार.
शेवटचे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी इथे 14 धावा बनवायच्या आहेत टीम बेंडकर संघाला. आदरणीय सन्माननीय गजाननजी पाटील साहेब विंधणे यांना विनंती करतोय की आपण मंचावरती या. त्याच दरम्यान प्रशांत नवाळे यांना सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा मंचावरती यायचं आहे. आपला इथे यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. फार चांगली मॅच सुरू आहे. आयशा 11 मरुआई विंधणे विपक्ष रिषभ वॉरियर्स बेंडकर. शेवटचे 5 बॉल अद्याप ही रोमांचकपणा या मॅच मध्ये दडून राहिलाय, कारण 5 बॉल मध्ये बनवायचे 14 धावा. धीरज तयार, एक षटकार आला आणि तदनंतर हा बॉल सुद्धा निर्धाव. येस, मयूर स्मृती भूमिका चिर्ले संघाचे कर्णधार. कृपया लगेच या आपण. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो मयूर स्मृती भूमिका चिर्ले अगेन्स्ट केलेल. यावेळी पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल आणि त्याला मात्र सोडणार नाहीये धीरज. या ओव्हर मधील दुसरा लांब लचक ठोकलेला धीरजच्या बॅट मधून आलाय षटकार. तीन आणि इथे जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 8 धावा. 3 बॉल आणि 8 धावा. पहिला बॉल षटकार आला प्रणय कोहलीवरती, दुसरा बॉल डॉट फेकला आणि तिसरा बॉल सुद्धा षटकार. आतापर्यंत महागडी गोलंदाजी साकारली प्रणय कोहलीनं. 3 बॉल मध्ये 12 धावा खर्च केल्यात प्रेशर गोलंदाजावरती. कौतुक करूया आपण धीरजच्या फलंदाजीचं, ज्या पद्धतीनं 2 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळालेत. 3 बॉलला 8 धावेची गरज आहे. बॉल बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि त्याच्याकडून झाली ही चूक. इथे 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. तिसरे धावेचा पलटवार आणि इथे धीरज यांना मात्र मैदान सोडावं लागलंय. फलंदाज होत आहेत बाद. हा दुसरा धक्का बसलाय टीम बेंडकर टीमला. झेल घेण्याचा प्रयत्न केला प्रणय कोहलीनं, परंतु झेल मात्र ड्रॉप झालाय आणि आता समीकरण राहिले शेवटचे 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. विशाल येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 2 बॉल आणि कंपल्सरी ते 6 धावा. एक मोठा फटका बेंडकर टीमला विजय मिळवून देईल. परंतु जर जुगलगरजची विकेट्स मिळाली विंधणे टीमला तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकते विंधणे संघ. 2 बॉल आणि 6 धावेची गरज आहे. स्ट्रायकिंगकडे सलामीला आलेला संघाचा कॅप्टन लढतोय. आतापर्यंत 4 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत आणि हा 5वा येईल काय, परंतु फटका लांब लचक आलाय आणि जुगलनं सामना फिनिश केलाय. अवघा 1 चेंडू शिल्लक ठेवून हा सामना जिंकलाय बेंडकर टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन बॉईज अँड हार्ड लक टीम विंधणे संघ. या स्पर्धेतून मात्र त्यांना बाहेर जावं लागलंय, परंतु काही हरकत नाहीये. चांगली फाईट विंधणे टीमनं सुद्धा केली, परंतु हा सामना जिंकलाय ऋषभ वॉरियर्स बेंडकर टीमनं. चला, जुगल ठरतायत मॅन ऑफ द मॅच आणि जुगल करता आपण टॉस करण्यासाठी सुद्धा लगेच या. विनंती केली जाते मयूर स्मृती भूमिका चिर्ले संघाच्या कर्णधारला की आपण सुद्धा लगेच जॉईंट व्हा. आजच्या दिवसातील आणखीन एक चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एकीकडे बेंडकर संघ आहे तर दुसरीकडे तुम्हाला मयूर स्मृती भूमिका चिर्ले संघ पाहायला मिळेल. 5 षटकार टोकले जुगलनं आणि 12 बॉल मध्ये वैयक्तिक 34 धावसंख्येची खेळी साकारून मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय. स्क्रीनवरती तुम्ही जुगलला पाहताय. संघर्ष करत हा सामना जिंकवलाय आणि सांगितलंय की कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करते जाओ तो तकदीर बन जाती है. सामना फार महत्वाचा होता आणि त्या महत्वाच्या सामन्यामध्ये कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. अप्रतिम खेळी साकारणारा कॅप्टन जुगल ठरतोय मॅन ऑफ द मॅच. येस, जुगलनं सामना जिंकवला म्हणून संस्कार एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सचिन शेठ मडवी साहेबांकडून जुगलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अप्रतिम खेळ जुगलचा राहिला या मॅच मध्ये आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि मॅन